कुरहीन शेट्टी कोष्टी समाजातील समाज बांधव आणि भगिनींना माझा नमस्कार. मी सुनीता शैलेश नकाते आणि मी सध्या रोहा रायगड इथे राहते. माझं सासर हे कडेगाव आहे. शंकरराव नकाते यांची मी सून आणि माहेर सोलापूर विठ्ठलराव नावकर यांची मुलगी. तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की शिवशरणार्थ प्रतिष्ठानतर्फे आपण पंढरपूरला 18 आणि 19 जानेवारी रोजी वधूवर मेळावा आणि व्यापारी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. वधूवर मेळाव्यासाठी आत्तापर्यंत 250 लोकांनी नोंदणी केलेलीच आहे. परंतु अजूनही आपल्याकडे 2 दिवस आहेत, 5 तारखेपर्यंत. अजूनही जर कुणाला नोंदणी करायची असेल तर यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता. तसेच यावर्षीच्या या वधूवर मेळाव्याचे आयोजन हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला ही वधूवर मेळाव्याची पुस्तिका जी आहे ती मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्या पुस्तकामध्येच आपण व्यापाऱ्यांची एक डिरेक्टरी प्रदर्शित करत आहोत, ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नाव, फोन नंबर किंवा त्यांचा काय व्यवसाय आहे याची सगळी माहिती असेल. आणि तसंच हा व्यापारी मेळावा जो आहे तो कशासाठी, हा अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. खरं तर जीवन इतकं म्हणजे फास्ट बदलतं आहे जग आणि आपण त्या जगाशी जुळून घेताना अतिशय पाठीमागे आहोत असं मला वाटतं. तर आपल्या समाजाने सुद्धा या जगाबरोबर पुढे जावं आणि आपल्या समाजामध्ये व्यापाऱ्यांची लहान मोठ्या व्यापारी ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सगळ्यांची संख्या बरीच मोठी संख्या आहे. तर ह्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने सगळे व्यापारी एकत्र येतील, त्यांची एकमेकांशी ओळख होईल, विचारांची देवाणघेवाण होईल. चांगल्या यशस्वी उद्योजकांच्या अनुभवांचा उपयोग इतर व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना घेता येणार आहे. त्यात काही व्यक्तींचे मार्गदर्शनसुद्धा असेल आणि आपल्या समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा व्यापारी मेळावा आपण करत आहोत. तर ही नुकतीच कुठेतरी सुरुवात आहे, त्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं ही माझी सगळ्यांना विनंती असेल. व्यापारी मेळाव्यासाठी पण नोंदणीची वेळ आपल्याकडे 5 तारखेपर्यंत अजून आहे. 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी यासाठी नोंदणी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्याचबरोबर हे 2 इव्हेंट आपण घेत आहोत आणि एवढ्या मोठ्या स्वरूपात ते होणार आहेत. तर त्यासाठी जर कुणाला देणगी द्यायची असेल किंवा अन्नदानासाठी सुद्धा तुम्ही देणगी देऊ शकता. अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं. तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं आणि आपल्या समाजामध्ये दानशूर लोकांची संख्या अतिशय मोठी आहे हे सुद्धा मला माहीत आहे. त्यामुळे देणगी देऊन सुद्धा तुम्ही सहकार्य करावे आणि या व्यापारी मेळाव्यासाठी आणि वधूवर मेळाव्यासाठी सगळ्यांनी अवश्य यावे. हे शिवशरणार्थ प्रतिष्ठानतर्फे मादंबा महिला मंडळाची अध्यक्षा या नात्याने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल. मग येताय ना? आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत. धन्यवाद.